पुष्पौषधी हा काय प्रकार आहे तो नक्की समजावून सांगा. जे आजोबाई आपल्याला ते सांगायचे तोच प्रकार आपण म्हणू शकतो की त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे असं. म्हणजे ही औषधं वापरायचा फॉर्मॅट काय आहे, तर असे काही स्पेसिफिक आजार आहेत किंवा सगळ्या आजारांवरती ती औषधं वापरतात जातात, तर त्यांनी मूळ त्यांची जी बेसिक ट्रीटमेंट आहे ती चालू ठेवावी का ती बंद करून पूर्णपणे ह्याच्यावरती शिफ्ट व्हावं लागतात. पण मग असं त्याला काही वयोगट आहे का? नमस्कार. वी कॅन्डिडच्या द हीलिंग टॉक्स या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावरती एकदम प्रसन्न वाटतं. तिथली झाडं, पानं, फुलं यांच्याकडे बघितल्यावरती आपलं मन प्रफुल्लित होतं. त्यामुळेच कदाचित आपण कोणालाही भेटायला गेल्यावरती किंवा कोणालाही शुभेच्छा देताना पुष्पगुच्छ देतो. फुलांचा रंग आणि त्यांचा वास घेतल्यावरती आपलं मन शांत होतं. हीच फुलं जर आपलं शरीर हील करायला लागली तर? हो, हे खरं आहे. फुलांपासून बनवलेली औषधं आपल्या मानसिक आणि शारीरिक व्याधींवरती परिणामकारक असतात. आजच्या या भागात आपण भेटणार आहोत डॉक्टर सायली राणे वैद्य यांना. डॉक्टर सायली या पुष्पौषधी थेरपिस्ट आहेत. त्यांचं शिक्षण BA सायकॉलॉजी झालेलं आहे आणि त्यांनी बाख इन्स्टिट्यूट लंडन येथून पुष्पौषधींचं सर्टिफिकेशन केलेलं आहे. तर चला भेटूयात डॉक्टर सायली राणे वैद्य यांना. सायली मॅडम, तुमचं आजच्या भागात स्वागत आहे. मला बेसिक प्रश्न पडतो की पुष्पौषधी म्हणजे नेमकं काय असतं? कारण आपण जे बघतो की साधी फुलं आपण घरात डेकोरेशन करायला वापरतो किंवा इतर बघतो, पण पुष्पौषधी हा काय प्रकार आहे तो नक्की समजावून सांगा ना मला. आपण त्याचा थोडासा एक मागे जाऊन थोडासा इतिहास बघूयात. म्हणजे याचा शोध कोणी लावला आहे? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याकडे भारतात अगदी साधं गुलाबाचं फूल जरी आपण म्हटलं तरी त्याचे खूप फायदे आहेत. हो, पण अजूनही आपल्याकडे त्याच्यावर असा सखोल अभ्यास केला गेला नाही आहे की ते आपल्याला किती उपयुक्त ठरू शकतं. पण लंडनमध्ये डॉक्टर एडवर्ड बार्क जे होते, तर ते स्वतः डॉक्टर म्हणजे MBBS डॉक्टर होते. अच्छा. आणि 1930 साली त्यांनी जंगलामध्ये 10 वर्ष या सगळ्यावरती रिसर्च केलेला आहे. बरं. आणि स्वतः जंगलामध्ये राहून प्रत्येक वनस्पती, प्रत्येक फुलाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि तो 10 वर्ष त्यांचा अभ्यास चालला होता. त्यानंतर त्यांनी 38 औषधांचा शोध लावलेला आहे या सगळ्यामध्ये. बरं. आणि ही औषधं किंवा ही जी फुलं आहेत त्यापासून मग त्यांनी औषध बनवलेलं आहे. आता हे औषध कसं बनवलं हे पण मी सगळ्यांना प्रेक्षकांना सांगू इच्छिते हो, की अगदी नैसर्गिक पद्धतीनेच ती बनवली जातात. तर कशी? तर सीझनल म्हणजे त्या त्या ऋतूमध्ये येणारी ही जी विशिष्ट फुलं आहेत ती सगळी गोळा केल्यानंतर पूर्ण झऱ्याच्याच पाण्यात, म्हणजे पाणीसुद्धा वेगळं कुठलंही वापरलं जात नाही त्यासाठी, अच्छा. झऱ्याच्या पाण्यामध्ये म्हणजे जे शुद्ध निसर्गातलं आहे अशा पाण्यामध्ये ही फुलं काचेच्या बाऊलमध्ये ठेवली जातात. बरं. आणि सूर्यप्रकाशात ती ठेवल्यानंतर त्याचा जो काही अर्क उतरतो त्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये नंतर थोड्या प्रमाणात अल्कोहोल टाकून मग ही साठवून ठेवली जातात औषधं. अशी प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याचा अल्कोहोलचा थोडासा वापर त्यात केलेला असतो. सो अशा पद्धतीने ही फुलांचं हे औषधामध्ये रूपांतर होतं. आता ही अतिशय नैसर्गिकरित्या बनवली असल्या कारणानेच त्याचे साईड इफेक्ट्स हे 0 आहेत. अच्छा. आता जेव्हा डॉक्टर बाक हे जंगलांमध्ये फिरत होते 10 वर्ष, तर प्रत्येक फुलाचा त्यांनी इतका बारकाव्याने अभ्यास केला होता की प्रत्येक फुलाचा रंग, विशिष्ट सीझनमध्येच ती येतात, त्याचं आकारमान, काही फुलं ही पूर्ण उमलत नाहीत, कळी स्वरूपातच का राहतात, ह्या सगळ्याचा त्यांनी खूप अभ्यास केला. ओके. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या फुलांचा आपण माणसाच्या स्वभावाशी संबंध जोडू शकतो अच्छा. किंवा ओव्हरऑलच त्याच्या व्यक्तिमत्वाशी काहीतरी संबंध आहे असं त्यांना जाणवायला लागलं की हे फूल का बरं पूर्ण उमलत नाही आहे, हे कळी स्वरूपातच का राहतं आहे, बरं. तर काहीतरी असणार ना, त्याचासुद्धा काहीतरी स्वभाव, गुणधर्म. जसं आपण म्हणतो की एखाद्याची खुजट, आपल्याकडे हा शब्द फार प्रचलित आहे की खुजट प्रवृत्तीचा एखादा माणूस की जो जास्ती बोलत नाही, तर आपल्याकडे जुनी लोक म्हणायची बघा की खुजट प्रवृत्ती असल्या कारणाने त्याची उंची वाढली नाही आहे किंवा शारीरिक वाढ पण फारशी झालेली नाही आहे. हो. तर असे त्यांनी सगळे संदर्भ एकंदरीत लावायला सुरुवात केली आणि अशी 38 औषधं त्यांनी शोधून काढली. आता ही सगळी जी औषधं आहेत ही मुख्यतः मनावर काम करतात, स्वभावावर काम करतात. बरं. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की स्वभावाला औषध नाही, हे वाक्य आमच्या दृष्टीने चुकीचं ठरवलंय हो. डॉक्टर बाक यांनी.
आणि खूप छान मोठी एक देणगीच म्हणूयात आपण त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि यावरती भरपूर लोकांनी काम केलेलं आहे. पुढेही अजूनही रिसर्च त्यावर चालू आहे. त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचे अजूनही त्यावर रिसर्च चालू आहेत. अच्छा. आणि आपल्याकडे भारतात मात्र मी म्हटलं तसं की या सगळ्या गोष्टी आता हळूहळू माहिती व्हायला लागलेल्या आहेत, की जेव्हा आपल्याकडे मेंटल हेल्थ याला महत्त्व दिलं गेलेलं आहे आता, हो, हो. की मानसिकता किंवा मानसिक आजारांना जेव्हा काम करण्याची आत्ता अगदी गरज भासलेली आहे, तेव्हा या सगळ्या गोष्टी थोड्याशा लोकांना माहिती व्हायला लागलेल्या आहेत. पण आता तुम्ही म्हणालात की याचा रिसर्च सगळा लंडनमध्ये झाला, पण हो. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये अशा काही औषधींचा उल्लेख आपल्याकडे हो. होता किंवा हो. आपले जुने आजी आजोबाई आपल्याला ते सांगायचेच हो. पूर्वी की सर्दी झाली तर एखाद्या फुलाचा वास घे Yes. किंवा हे. हो. मग हा साधारण तोच प्रकार आपण म्हणू शकतो की त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे असं? त्याचं खूपच ॲडव्हान्स व्हर्जन आहे हे. कारण आपल्याकडे खूप बेसिक आता अगदी त्याचं एक छान उदाहरण तुम्हाला सांगते, की आपण असं म्हणतो की सौभाग्यवती आहे म्हणून तिने केसांमध्ये गजरा माळावा. हो. पण मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध किंवा गुलाबाचा फुलाचा सुगंध त्याचा जो एक विशिष्ट वास आहे ना, तो तुमच्या मानसिकतेवर काम करतो. म्हणजे स्ट्रेस लेवल कमी करण्यापर्यंत बकुळीची फुलं, प्राजक्ताच्या फुलांचे सुद्धा खूप गुणधर्म आहेत. पण आपल्याकडे दुर्दैवाने अजून त्या सगळ्यावरती इतकं, किंवा आपण म्हणतो ना जिथे पिकतं त्याची कदाचित किंमत नसते, तसं थोडंसं आहे. पण या प्रत्येक फुलांचे किंवा त्या करण्यामागे सुद्धा त्या काळातल्या लोकांची, म्हणजे आपल्या पूर्वजांची त्याच्यावरती खूप अभ्यास झालेला आहे ऑलरेडी. हो. मग बायकांची स्ट्रेस लेवल किंवा आता आपण अगदी सहज जो शब्द वापरतो की हार्मोनल इनबॅलन्स, बायकांचं मेनोपॉज पिरियड असतो त्यावेळेला त्यांना होणारे त्रास किंवा इतरही त्यांच्या पूर्ण आपण म्हणूयात प्रेग्नन्सीच्या काळामध्ये सुद्धा त्यांना होणारे मानसिक त्रास किंवा हार्मोनल चेंजेस, तर या काळात सुद्धा पूर्वीच्या बायकांनी म्हणूनच या सगळ्याला खूप महत्त्व दिलं होतं, की रोज केसात एखादं गुलाबाचं फूल म्हणा, गजरा माळणं आणि त्याचा वास येत राहणं, आणि ते तुमच्या शरीराच्या कुठल्या तरी पार्टवर, केसांमध्ये असल्या कारणाने त्याचा सतत सुगंध तुम्हाला येत राहणं. बरोबर. सो अशीच खरं तर आहे. पण तुम्ही म्हणता तसं की याचा खूप सखोल अभ्यास डॉक्टर बाग यांनी केला आणि मग पुढे ती औषध स्वरूपामध्ये त्यांनी त्याचा म्हणजे ती मांडलेली आहेत किंवा आपल्यापर्यंत ती आलेली आहेत आता. आता तुम्ही मगाशी सांगितलं की ती एक खूप नैसर्गिक पद्धतीने बनवलेली असतात, त्याचा कुठला साईड इफेक्ट नसतो. पण मग त्याचा वापर करताना अशी काही विशिष्ट पद्धती आहे का की ती, म्हणजे जसं आपण बाकीचे औषध घेतो की जे आपण पोटामध्ये घेतो किंवा मलम स्वरूपात लावतो, तर ह्याचा फॉर्मॅट काय, म्हणजे ही औषधं वापरायचा फॉर्मॅट काय आहे? आता ही मुख्य जेव्हा आपल्याकडे बनवलेली येतात तेव्हा ती लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याकडे येतात. ते आपण 2-3 स्वरूपात घेऊ शकतो. जसं की पाण्याच्या अगदी एक घोट पाण्यातून आपण त्याचे काही ड्रॉप्स टाकून त्याचे जे डोसेस ठरलेले आहेत, अच्छा. तर ते ड्रॉप्स आपण घेऊ शकतो. त्याला काही फार विशिष्ट वास नसतो, कुठेही ती फारशी कडवट लागत नाहीत. अगदी असं आपण म्हणतो ना, काही वेळेला विहिरीचं वगैरे मचूळ पाणी आपल्याला थोडंसं लागतं, तेवढ्या पतच थोडी अशी त्याची टेस्ट थोडीशी वेगळी जाणवते काही वेळेलाच. अच्छा. तर त्यामुळे ते आपण पाण्याच्या घोटाबरोबर घेऊ शकतो किंवा आपल्या होमिओपॅथीच्या ज्या छान गोड गोळ्या असतात त्याच्यामध्ये ड्रॉप्स टाकून पण आपण देऊ शकतो. ओके. आणि मी ज्यांच्याकडे शिकले, मी 3-4 लोकांकडे वेगळ्या वेगळ्या शिकलेली आहे. तर त्यातल्या माझ्या ज्या गुरु आहेत सोमण मॅडम म्हणून, तर त्यांनी आम्हाला त्याचं आणखीन एक हे त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये शोधून काढलेलं होतं. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आपण आपले जिथे जिथे आपली नाडी लागते, म्हणजे जिथे ते आपले ठोके लागतात, तर त्यावरती सुद्धा जर आपण 2 ड्रॉप्स त्याचे टाकले आणि ते थोडेसे असे रब केलं तिथे, तर त्याचे सुद्धा तेवढेच इफेक्ट जाणवतात. म्हणजे आपण अत्तर वापरायचं Yes, त्या सगळ्या हां. गोष्टींबरोबर. म्हणजे अगदी कोणी असं म्हटलं की नाही बाबा मला भीती वाटते, मी नाही पोटातनं हे औषध घेणार, कसलं औषध देताय, काय देताय मला माहिती नाही, कोणाला भुवळ आली पटकन, तर वरून सुद्धा ही आपली औषधांचे काही ड्रॉप्स जर तुम्ही अप्लाय केले तर तुमचं हरकत नसेल तर मी तुम्हाला दाखवू इच्छिते की नक्की. अशी साधारण या स्वरूपात औषधं येतात आणि हे लिक्विड असतं. आता फॉर एक्झाम्पल इथे माझी नाडी लागते आणि ह्याच्यावरती मी 2 ड्रॉप्स फक्त त्याचे टाकले आणि जस्ट रब केलं, ओके. तरीसुद्धा तुम्हाला भोवळ वगैरे आली असेल तरीसुद्धा तुम्ही थोडे सावरता किंवा अजून काही त्रास होत असतील तुम्हाला, पॅनिक अटॅक ज्या वेळेला येतो कोणाला तरी, तर तुम्ही अगदी तुम्हाला अजूनही सेफ वाटत नसेल पोटातून गेला तर असं पण तुम्ही करू शकता. अजून एक म्हणजे की त्यांनीच मला शिकवल्याप्रमाणे मॅजिक क्रीम म्हणून त्याचं एक क्रीम बनवायला त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे, बरं. जे आपली पेट्रोलियम जेली बेस असते आणि त्याच्यामध्ये आपली पुष्पौषधी आपण त्यामध्ये ॲड करतो. ओके. तर अनेक वर्ष बरी न झालेली जखम
किंवा मुरगळलं असेल, भाजलं असेल, कापलं असेल, तर कुठल्याही या जखमा किंवा दुखरा भाग तुमचा यावरती सुद्धा आपलं त्याला नावच त्यांनीच मॅजिक क्रीम दिलेलं म्हणूनच, तर ती पण खूप छान काम करतात. आणि एक विशिष्ट तेल पण त्यांनी सांगितलेलं आहे जे तुमच्या केसांसाठी पण चांगलं आहे. तर ते हेअर ऑइल पण त्यांनी आम्हाला बनवायला शिकवलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नैसर्गिकरित्या तुमच्या केसांची वाढ होणे, इतर काही तक्रारी असतील तर त्याही त्याच्यामध्ये खूप छान त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला दिसतात. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण ते औषध अप्लाय करू येस, शकतो. अप्लाय करू शकतो. ज्याला जशी गरज आहे तसं आपण ते गरज आहे यूज करू तसं. शकतो. हो. पण मग आता तुम्ही जे सांगताय की मानसिक आजार आणि शारीरिक आजार दोन्हीकडे ही औषधं वापरता येतात, तर असे काही स्पेसिफिक आजार आहेत किंवा इन जनरल सगळ्या सगळ्या आजारांवरती ती औषधं वापरता येतात? खरं म्हणाल तर आपली औषधं ही कुठल्याही शारीरिक आजारावर कामच करत नाही, कारण ह्या वाक्याला बॅन आहे पुष्पौषधी शिकलेल्या सगळ्यांनी. अच्छा. कारण डॉक्टर बाग यांचा उद्देशच हा होता. ते स्वतः कारण एक MBBS डॉक्टर होते, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला आजारावर नाही काम करायचं आहे, आपल्याला पेशंटवर काम करायचं आहे, म्हणजे आजारी व्यक्तीवर काम करायचं आहे. आजारी व्यक्तीवर काम केलं की आजार आपोआप बरं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्याप्रमाणेच त्यांनी असं ठरवलं की हे कुठून येतं, आजार कुठून येतो खरा, तर सगळा इथून येतो खरा. आता अगदी छोटंसं त्याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपली आजी पणजी वगैरे ह्यांनी काय म्हटलेलं की आम्हाला डोकेदुखीच माहिती नाही आहे कधी. त्याची कारणं अनेक आहेत, कारण की त्यावेळेला एवढा ताण नव्हता, स्ट्रेस नाही, टेन्शन्स कमी होती आपल्या मानाने, म्हणूनही असेल कदाचित. तर तसंच त्यांनी सांगितलं की आपल्याला ताप आलाय समजा, तर आपण पॅरासिटामॉल घेतो आणि आपलं टेम्परेचर आहे नॉर्मलला येतं आणि आपला ताप कमी होतो. पण ते असं म्हणतात की नाही, आम्ही शारीरिक कुठल्याही किंवा आजारांवरती काम करतच नाही. आम्ही त्या तापाचं मूळ काय, कारण काय हे आम्ही शोधून काढणार आहोत आणि आम्ही तिथे त्यावर काम करणार आहोत, त्याच्यावर आम्ही औषध उपचार करणार आहोत. ताप कशामुळे आलाय ते शोधून त्याच्यावरती. आता ताप कशामुळे आलाय तर त्याला अनेक कारणं असतात. आपण तापाच्या मागे कधीच त्याचं मूळ कारण काय आहे हे आपण कधीच शोधून काढत नाही. त्याला अनेक कारणं असू शकतात, जसं की कोणी पावसात भिजलेलं आहे किंवा कोणाला तरी मुळातच त्याचा काय म्हणूयात की त्याच्या क्षमता, त्याच्या शारीरिक क्षमता कमी असणं, त्यामुळे कदाचित त्याला प्रत्येक सीझन बदलल्यानंतर कदाचित प्रत्येक वेळेला ताप येत असेल. तर त्याचं म्हणणं असं आहे, डॉक्टर बाग यांचं म्हणणं असं आहे की त्या प्रत्येक सीझन बदलल्यावर ताप येण्यावरती आम्ही काम करणार आहोत, आम्ही त्या तापावर कामच नाही करणार आहोत. मग का असं होतंय, किंवा ही अशी एखाद्याची विशिष्ट शारीरिक रचना ही अनुवंशिक आहे का, एखादा आजार अनुवंशिक आहे का, तर त्या अनुवंशिक आजारापेक्षा सुद्धा त्या अनुवंशिक असणाऱ्या त्या ज्या पासान होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर आम्ही काम करतो, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय, तर आता डायबेटीस आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आजीकडून नातीला येणं, पुढे त्यांच्याकडून त्यांच्या मुलांना पास ऑन होणं हे होऊ शकतं. पण मग त्यांचं असं म्हणणं आहे की त्या अनुवंशिकतेची जी साखळी आहे ना, ती साखळी ब्रेक करायची आपल्याला, अशी औषधं पुष्पौषधीमध्ये आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रकारच्या आजारांवरती पण पुष्पौषधी काम करते. आता तुम्ही म्हणता डायबेटीसचं उदाहरण दिलं, तर तशाही पद्धतीच्या जेनेटिक जे आपण म्हणतो आपण त्याला पण ती कामं करतात. नक्कीच. पण मग असं तुम्ही असं काही सांगू शकता का, एखादं तुम्ही हँडल केलेली केस त्याच्यातनं प्रेक्षकांना कळेल की नक्की ह्याचं काम कसं होतं? येस. आता माझ्याकडे मी ग्राफोलॉजिस्ट पण आहे, त्यामुळे माझ्याकडे हँडरायटिंगसाठी एक मॅडम आल्या होत्या, ज्या ऑलरेडी रिटायर्ड पर्सन आणि त्या 60-63 वर्षांच्या काहीतरी आहेत. आणि त्यांचं सिग्नेचर वगैरे सगळं बघितल्यावरती त्यांनी मला सांगितलं की मला ना सगळ्यात महत्त्वाचं, मग तुम्ही त्यांना उत्सुकता म्हणून विचारलं की तुम्ही का करून घेतलं, म्हणजे आता तुम्हाला कशासाठी हवं आहे हे सगळं. तर ते म्हणाले नाही, मला ना खूप त्रास आहेत, म्हणजे शारीरिक अडचणी मला खूप येतात, शारीरिक त्रास खूप आहेत. म्हटलं काय होतं आहे तुम्हाला, तर म्हणाल्या की माझे ना गुडघे खूप दुखतात दोन्हीही, आणि ते इतके दुखत आहेत की मी आत्ता माझी रेग्युलर घरातली कामंसुद्धा करू शकत नाही आहे. म्हटलं बरं, आणि समहाव मला तेव्हा लगेच क्लिक झालं की आपण ह्यांना पुष्पौषधीसाठी थोडंसं विचारून बघूयात. तर मी त्यांना म्हणलं तुमचा माझ्यावर विश्वास जर असेल तर मी तुम्हाला एक औषध पाठवीन आणि एक क्रीम पाठवीन. 8च दिवस तुम्ही ते लावायचं आहे, मला एकही रुपया त्याचा आत्ता द्यायचा नाही आहे, पण तुम्हाला जर फरक पडला तर गपचूप मी सांगेन ते औषध घ्यायचं काय. तर म्हणाल्या हो चालेल.
आणि त्यांनी खरंच इतक्या सज्जन त्या, तर त्यांनी घ्यायचं ठरवलं, हो म्हणाल्या. मी म्हटलं की मला एक तुमचा फक्त अर्धा तास वेळ लागेल, त्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन. अच्छा. तर म्हणाल्या ठीक आहे, हरकत नाही. म्हणून आमची एक मीटिंग झाली ऑनलाईनच. त्यांना मी विचारलं की, तर त्या विचारण्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेतो. म्हणजे अगदी त्यांच्या जन्मापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी. बरं. म्हणजे काय काय, तर अगदी जन्म तुमचा कसा झाला आहे, म्हणजे तुमचा जन्म हा नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे का सिझेरियन आहे, इथपासून आपण पुष्पाऔषधीमध्ये सगळं घेतो. बरं. आईला तुम्ही गर्भामध्ये असताना काही त्रास झाले आहेत का, त्यावेळेला काही आजार होते का, इथपासून आपण आईची मनस्थिती काय होती, इथपासून आपण सगळं बघतो. त्यानंतर साधारण फॅमिली बॅकग्राऊंड पण आपण बघतो, आर्थिक परिस्थिती, शिक्षण काय, सगळ्या गोष्टी आपण घेतो. काही चाइल्डहुड ट्रॉमा आहे का, हे आपण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघतो. बरं. तर असं सगळं त्यांची सगळी माहिती घेता घेता मला नंतर त्यांनी असं सांगितलं की मी अनमॅरिड आहे आणि आम्ही तिघंजणं एकत्र, म्हणजे माझ्या दोन्ही भावांनी पण लग्न केली नाही, असेच आम्ही तिघं भावंड, खूप उच्च शिक्षित तिघही जणं. त्यातल्या मी म्हणाले की मी माझ्या धाकट्या भावाबरोबर राहायचे आणि नाशिकला राहायचे. अच्छा. आणि अचानक माझा भाऊ गेला म्हणाल्या हार्ट अटॅकनी, आणि 2 वर्ष झाली त्याला जाऊन आता. तर मी इथे मोठ्या भावाकडे पुण्यामध्ये आले राहायला. बरं. पण म्हणे हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. आणि त्यांना सगळं विचारताना मी हे पण विचारते की नक्की तुमची गुडघेदुखी केव्हापासून सुरू झालेली आहे. तर म्हणाल्या की मग साधारण ना, मी पुण्यात जेव्हा आले ना, मला असं वाटलं की बहुतेक मला हे हवामान सूट होत नाही आहे, मग तेव्हापासून बहुतेक माझी गुडघेदुखी सुरू झाली. येस, मला तिथेच समजलं की काय नक्की आहे मूळ कुठे याच्या आहे मागे, काय? मूळ कुठे आहे त्याचं. तर हा जो एक धक्का होता की आयुष्य सगळं बहीण भावंडांनी एकत्र काढलेलं आणि त्यांची आणि धाकट्या भावाची असणारी खूप अटॅचमेंट, त्या सगळ्याचा जो एक त्यांना शॉक बसला अचानक भाऊ जाण्याचा, तर त्या सगळ्यावरती मग काम करायचं असं अच्छा. लक्षात आलं. आणि मग ते सगळं काम करायला गेल्यावर तुम्ही खरंच विश्वास ठेवणार नाही, पण 1 ते 1.5 महिन्यात, त्या मागच्या ऑगस्टपासून माझ्याकडे औषध घेत आहेत, ते अजूनही त्या घेत आहेत. बरं. आणि त्यानंतर साधारण 1-1.5 महिन्यांनी त्यांचा मला साधारण फोन आला की आता मी उठून ॲटलिस्ट माझा आणि भावाचा स्वयंपाकघरात जाऊन तिथे आमच्या दोघांपुरता रोजचा स्वयंपाक करणं, इथपर्यंत गोष्टी करायला सुरुवात केली आहे. आणि जे मी सगळ्या गोष्टींसाठी कोणावर तरी अवलंबून आहे, की मी एकटी बाहेर नाही पडू शकत, मी अगदी रिक्षा करून कुठे जाऊ नाही शकत बाजारात, तर ते सुद्धा आता माझं, तो कॉन्फिडन्स पण मला आला आहे आणि मला शरीराने पण तेवढी साथ दिलेली आहे आता. आणि वरून अर्थातच त्यांना गुडघ्यांवरून लावण्यासाठी सुद्धा आपलं मॅजिक क्रीम दिलं होतं, की जे आखडल्यासारखेच आहे, त्यांची जी एक तिथे किंवा सूज असणं हे सगळं होतं, त्यावरती आपलं मॅजिक क्रीम वरूनही काम करत होतं. आणि नक्कीच पोटातून औषध दिल्यामुळे या सगळ्या गोष्टींना खूप मदत झाली. अच्छा. आणि त्या इतक्या छान खुश आहेत आणि अजूनही औषधं चालू आहेत. आता कदाचित अजून एखादा महिना त्यांना औषधं घ्यावी लागतील आणि मग नंतर बंद केली तरी चालेल. बरं. म्हणजे आता तुम्ही जी ही केस स्टडी जी सांगितली त्याच्यावर असं लक्षात आहे की ही औषधं तयार करताना किंवा तो पेशंटचा स्टडी करतानाच ते इतक्या मुळात जातो आपण. हो. पूर्वी सगळे म्हणायचे की मन सुदृढ तर शरीर सुदृढ. शरीर. तर त्या सूत्रावरती आपण पुष्पाऔषधींनी काम करतो असं आपण म्हणू शकतो. हो, हो. पण आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा पडतो की आता तुम्ही ही केस सांगितली त्याच्याबरोबरच किंवा इतरही ह्याच्यामध्ये जर कोणाला कुठल्या आजारावरती पुष्पाऔषधी वापरायच्या असतील किंवा त्यांची ट्रीटमेंट चालू करायची असेल, तर त्यांनी त्यांची जी बेसिक ट्रीटमेंट आहे ती चालू ठेवावी का ती बंद करून पूर्णपणे ह्याच्यावरती शिफ्ट व्हावं लागतं, असं काही आहे का नाही नाही ह्याच्यामध्ये? नाही, कुठलीही पॅथी जर त्यांची चालू असेल ऑलरेडी, म्हणजे अगदी आयुर्वेद औषधं घेत असतील, ॲलोपॅथी घेत असतील किंवा होमिओपॅथी चालू असेल, सगळ्या बरोबर आपली औषधं घेणं हे अतिशय सेफ आहेत. कारण आपली औषधंच आधी मुळात त्याला कुठलेही साईड इफेक्ट्सच नाही आहेत. त्यामुळे आपली औषधं या सगळ्याला पॅरलली उलट पूरकच ठरतात. त्यामुळे कुठलीही तुमची इतर ट्रीटमेंट चालू असेल तर ती अजिबात बंद करायची नाही. पण तुम्हाला इतके पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतात की फॉर एक्झाम्पल, म्हणजे की जर एखादी तुम्हाला पेनकिलर चालू असेल तर ती पेनकिलर बंद करणे, इथपर्यंत गोष्टी हळूहळू तुमच्या होतात. किंवा हेवी डोस असतील कुठलेही तुम्हाला, तर ते हळूहळू डॉक्टर तुमचे रिपोर्ट्स बघून दिसतातच, हो. त्याप्रमाणे मग तुमचा डोस कमी कमी करत आणतात. ओके. असं बघण्यात आलेलं आहे आजपर्यंत तरी. आणि मग साधारणतः तुमच्या आता इतक्या वर्षांच्या अभ्यासातनं तुम्ही असं काही एक पॅरामीटर काढलंय का की साधारणतः इतके दिवसांसाठी ही ट्रीटमेंट घ्यावी लागते किंवा या आजारांसाठी साधारणतः इतके दिवस लागतात किंवा असं काही त्याच्यामध्ये हे झालंय रिसर्च? असं म्हणता येणार नाही, पण साधारण 1 महिना तर कुठल्याही गोष्टीसाठी घ्यावंच औषध. ओके. आणि एक 3 ते 6 महिने हे जर तुम्ही कंटिन्यू केलं तर, असा माझा तरी आत्तापर्यंतचा अनुभव आहे की बऱ्यापैकी माणूस त्यातनं पूर्ण बरा झालेला बघायला मिळतो आपल्याला. आता आपल्याकडे अजून एक छान गोष्ट अशी आहे पुष्पाऔषधीमध्ये, सध्या तर तुम्हाला माहिती आहे की
आपला मुलांचा म्हणजे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठीचा सध्याचा वाढता जो स्ट्रेस आहे, काय लेवलला मुलं काम करतात, सध्या अभ्यास करत असतात, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. तर अशा वेळेला सुद्धा त्यांच्या या सगळ्या स्ट्रेसवरती काम करण्याची आवश्यकता आहे सगळ्यात जास्ती. कारण शेवटी ही रेस अशी आहे की त्यात तुम्हाला भाग तर घ्यावाच लागतो. तर त्यासाठी तुम्हाला मुलांना आपण 1 महिना आम्ही त्याला एक्झाम कॉम्बिनेशनच म्हणतो. तुमच्या कुठल्याही परीक्षेच्या अगोदर 1 महिना जर मुलांनी या सगळ्या आपल्याकडची औषधं घेतली, अर्थात पुन्हा एकदा थोडंसं त्या मुलाचं पण स्वभाव आणि ह्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागतात, त्याप्रमाणेच आपण एक्झाम कॉम्बिनेशन देतो आणि त्याचे सुद्धा रिझल्ट्स खूप छान आहेत मुलांचे. अच्छा. आता हे काय आहे तर ताण नुसता फक्त कामाचा म्हणजे त्याच्यावरती फक्त काम करून उपयोगाचं नाहीये. तर आता अगदी छोटी गोष्ट की काही वेळेला मुलं इतकी हुशार असतात, तयारीची असतात, पण फक्त त्या एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण बघून ते इतके घाबरतात आणि ब्लँक होतात, त्यांना काही आठवत नाही. किंवा माझ्या स्वतःच्या मुलीला अशी एक सवय होती की सिली मिस्टेक्स करणं. म्हणजे काय तर एखादं मॅथ्समधलं सम सोडवताना वरची जी संख्या आहे ती फक्त तशीच्या तशी खाली घेताना सुद्धा संख्या नीट न बघणं, चुकवणं, अशा सिली मिस्टेक्स ज्या होत्या तर त्यामुळे सुद्धा तिचे मार्क्स कट होत होते. तर त्यावरती सुद्धा पुष्पौषधी खूप छान काम करतात. अच्छा. तर त्याच्या सगळ्यामध्येच म्हणून म्हटलं की मुलाचं पूर्ण व्यक्तिमत्व बघून त्याचा एक स्वभाव बघून त्यावरती सुद्धा एक्झाम कॉम्बिनेशन आपण त्याप्रमाणे थोडासा बदल करून देतो आणि ती खूप छान काम करतात. मी तुम्हाला आता तेच विचारणार होतो की आपण इतक्या वेळ जे बोलत होतो ते शारीरिक व्याधींबद्दल बोलत होतो, पण मानसिक व्याधी असतील तर त्याच्यावरती कसं काम करतं ते पुष्पौषधी? मानसिक तर खूप आजारांवरती आपण काम करू शकतो सर. म्हणजे जसं की स्ट्रेस आहे, पॅनिक अटॅक आहेत, नैराश्य आहे, अशा अनेक समस्या आहेत. आणि सध्या तर आपण म्हणजे खरोखर मी असं म्हणते की आपल्या लहानपणी डिप्रेशन हा शब्द तर मी तर ऐकलाही नव्हता. म्हणजे डिप्रेशन म्हणजे काय हे मी स्वतः शिकेपर्यंत आणि मला खरंच दुर्दैव आहे हे की त्यावर सुद्धा आपल्याला कधी कोणासाठी तरी काम करावं लागेल किंवा औषध द्यावं लागेल, काउन्सिलिंग करावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं. पण हा शब्द खरंच आपण फारसा कधी ऐकला नव्हता, पण आता असं सर्रास ऐकतो आपण. म्हणजे लहान लहान मुलं डिप्रेशनमध्ये जातात, प्राणी डिप्रेशनमध्ये जातात. अजून एक विशेष सांगायचं होतं की आपली पुष्पौषधी प्राणी, वनस्पती या सगळ्यावर पण खूप छान काम करतात. तर तसंच वाईट वाटतं की डिप्रेशन हे छोट्या वयामध्ये आपल्याला सध्या बघायला मिळतं. तर डिप्रेशनसारख्या या मानसिक आजारावर सुद्धा आपली पुष्पौषधी अतिशय उत्तम काम करतात. कारण डिप्रेशनमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. म्हणजे जसं की काही लोकांना सगळं छान असताना सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं. काही वेळा काही लोकांचं ते काही काळापुरतं असतं. म्हणजे जसं म्हणतो ना आपण की ढग आलेत आणि निघून गेलेत, त्या टाईपचंच त्यांचं डिप्रेशन असतं की कधी आलं, काही काळ फक्त ते डिप्रेशनमध्ये असतं आणि आपोआप ते निघूनही गेलं, असंही असतं. काही वेळेला त्याला अनेक कारणं सुद्धा असू शकतात. तर त्याप्रमाणे आपण सगळी त्यांची हिस्ट्री घेतल्यानंतर कुठल्या प्रकारामध्ये त्यांचं नैराश्य मोडतं याप्रमाणे आपण पुष्पौषधींनी नक्कीच त्यांना फरक पडतो, नक्कीच फरक पडतो. OCDवर खूप छान काम करतात आपली औषधं. माझ्याकडे आत्ता एक ऑलरेडी पेशंट आहे आणि त्याला अजूनही अनेक आजार आहेत. म्हणजे आणि हार्डली 22 वर्षांचा मुलगा आहे. म्हणजे मला ते पण सांगताना खूप वाईट वाटतं. पण 12वी नंतर शिक्षण त्याला सोडावं लागलं या सगळ्या कारणांमुळे. काही अशा वाईट सवयी त्याला आहेत, अशा अनेक कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत त्याच्यामुळे. माझ्यासाठीची ती एक खूप चॅलेंजिंग अशी केस आहे. पण त्याच्यामध्ये पण त्याला खूप छान फरक जाणवायला लागलेला आहे आणि हार्डली आत्ता महिनाच होतो त्यांनी ते औषध सुरू करून. पण पालकसुद्धा खुश होतात किंवा त्यांना अगदी 10% तरी फरक आपल्या मुलामध्ये किंवा याच्यामध्ये दिसला तर त्यांना छान वाटतं. म्हणजे आणि तेवढ्या उत्साहाने आणि अजून आपल्याला बरं व्हायचंय या सगळ्या या आणि त्या विचारांनीच ते न चुकता औषधं घेतात आपली आणि खरंच खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स असते त्यामुळे दिसायला लागतात हळूहळू. म्हणजे खरं तर आपल्याकडे असं म्हणजे पूर्वी आयुर्वेदापासून किंवा आपल्या आजीबाईचा बटवा आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे आहेत, पण आपल्याकडे या सगळ्या गोष्टींकडे शेवटचा पर्याय म्हणून बघितला जातो बरेचदा की त्या ट्रीटमेंट आधी सगळ्या मेन लाईनच्या ट्रीटमेंट आहेत त्या घ्यायच्या आणि मग काहीच नाही झालं तर ह्याचा प्रयत्न करू. पण ह्या खरं तर खूप उपयोगी गोष्टी आहेत किंवा खूप सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत. सहज आहे. येस.
तुम्ही जसं म्हणताय की आजार निर्माण होण्याची कारणं वेगवेगळी असतात. हो. तर अशी कुठली स्पेसिफिक कारणं किंवा असं तुम्ही काय सांगू शकाल का, की त्याच्यामुळे आजार निर्माण होतो आणि त्याच्यावरती हे औषध काम करतं किंवा असं काही सांगू शकाल का? हो, आता हे शोधून काढण्यासाठी आणि ती थोडीशी आम्ही जे प्रॅक्टिस करणारे लोक आहोत त्यांच्यासाठी हे सोपं व्हावं म्हणून डॉक्टर बाक यांनी त्याचे 7 गट केलेले आहेत. बरं. तर ते गट कुठले? तर भीती आहे, नैराश्य आहे, अनिश्चितता आहे, एकटेपणा आहे, अतिसंवेदनशीलता आहे किंवा कुठलीही संवेदनशीलताच नाही अच्छा. असं सुद्धा आहे, काळजी आहे. असे हे जे 7 गट त्यांनी केले आणि त्याच्यामध्ये मग ह्या प्रत्येक औषधं त्यांनी मग जसं मी म्हटलं तसं की एकटेपणामध्ये सुद्धा 3 वेगळी औषधं आहेत. एक इम्पेशन्स नावाचं औषध आहे, एक वॉटर वॉलेट नावाचं औषध आहे, एक हिदर नावाचं औषध आहे. सो असं वेगळ्या वेगळ्या गटांमध्ये काही त्यांनी औषधं त्यासाठी नेमलेली आहेत की म्हणजे ज्याच्या आधाराने आम्हाला थोडासा त्या व्यक्तीच्या पूर्ण मानसिकतेवर किंवा त्याच्या स्वभावावरती काम करण्यासाठी आणि मग नंतर पुन्हा त्याच्या आजारावरती जो काही मानसिक आजार असेल त्या सगळ्यावर काम करण्यासाठी या गटांची मदत होते आपल्याला नक्कीच. ओके. म्हणजे आता जसं मी म्हटलं की एखाद्या माणसाच्या आपल्याला कारण समजलं की त्याचं मूळ काय आहे तर त्याच्या आयुष्यात असणारा एकटेपणा फॉर एक्झाम्पल. तर एकटेपणामुळे त्याच्या सगळ्या बिहेवियरमध्ये आत्ता आपल्याला काहीतरी वेगळेपणा दिसतो आहे किंवा तो मनुष्य स्वतः कुठे डिस्टर्ब आहे तर आपल्याला त्याच्या एकटेपणावर काम करायचं आहे हे जेव्हा आपल्याला समजतं त्यावेळेला या 3 औषधांपैकी आणि त्याच्याबरोबर इतर औषधं मग एकटेपणामुळे त्याला नैराश्य आलेलं आहे त्यामुळे मग आपल्याला एकटेपणामधलं पण एखादं औषध आणि नैराश्य गटामधली पण काही औषधं आहेत ती घ्यावी लागतात. असे आपण कॉम्बिनेशन्स देतो. ओके. त्याच्या पुढचा एक सगळ्यात अवघड प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडतो आणि जो आम्हालाही आत्ता पडलाय की जे आता आपण बघतो की मेडिकल म्हणजे हॉस्पिटलची पायरी चढली की खिसा हा कापला जातो. हो. तर त्या दृष्टीने ही थेरपी कशी आहे म्हणजे त्याचं किती महाग पडतं किंवा त्याचा तो कसा फॅक्टर काम करतो याच्यामध्ये? अगदी स्वस्त आहेत. म्हणजे मी अगदी जरूर सांगेन की 350 ते 550 दर महिन्याच्या औषधांचा फक्त खर्च येतो तुम्हाला. अच्छा. ह्याच्यापेक्षा जास्ती खर्च तुम्हाला येत नाही. बरं. सो तुम्ही घ्यायला अगदीच काहीच हरकत नाही आहे. म्हणजे हे तर मी तुम्हाला त्याच्यात आणखीन ॲडिशनल त्यातली कुरिअर सर्व्हिस पण ॲड केलेली म्हणून सांगते इतका तो कमी खर्च आहे. कारण मुळातच ही औषधं खूप स्वस्त मिळतात आपल्याला. असं नाही आहे की आता ही तिथली एक वेगळी काय म्हणूयात थेरपी आहे त्यामुळे मग तिथून औषधं येतात म्हणलं ती खूप महाग असतात का? तर असं अजिबात नाही आहे. ही सगळीकडे आपल्याला आपल्याच होमिओपॅथीच्या कुठल्याही दुकानांमध्ये तुम्ही विचारलंच जरी तरी पुष्पाऔषधी सहज अवेलेबल आहेत. ओके. फक्त मी असं म्हणते की आत्ता याच्यावरती विशेष करून ऐकलं आणि मग आम्ही हे जाऊन औषध घेतो किंवा तिथे त्यांना विचारणं या सगळ्यापेक्षा माझ्याकडेच असं नाही पण इतर अशा तज्ज्ञांकडे तुम्ही जाऊन जर मदत घेतलीत तर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट मिळते. म्हणजे बरोबर. प्रॉपर कॉम्बिनेशन्स तुम्हाला दिली जातात. कारण आपण एकच फक्त की जसं मी मगाशी उदाहरण दिलं की तापावरती अमुकच एक औषध असं आपलं पुष्पाऔषधीमध्ये नाही आहे. बरोबर. आपण सगळ्या गोष्टी बघतो त्या सगळ्यामध्ये आणि मग त्याच्याप्रमाणे एक साधारण 5 ते 6 औषधांचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये 5-6 फुलांचं कॉम्बिनेशन आपण एकत्र करून देतो तिथे त्या म्हणजे व्यक्तीला. प्रत्येक केस ही वेगळी स्टडी करून त्याचं औषध तयार केलं जातं. प्रत्येक वेगळी आहे, प्रत्येक आहे. म्हणजे जसं की तुम्हाला ताप आलाय आणि मला ताप आलाय म्हणून त्यावरती एकच कॉम्बिनेशन बाबा चला ही 5 फुलं आहेत आणि ह्यांना ते लागू पडेल असं नाहीये किंवा पुष्पाऔषधी. मला आत्ता ताप आला आणि मला 4 महिने ताप आला ह्याचंही कारण कदाचित याचंही वेगळं असू कारण शकतं. वेगळं. नक्कीच म्हणजे नक्कीच. प्रत्येक वेळी ते अनालाइज हो, करूनच ते हो, औषध हो, तयार हो, करावं अगदी, लागतं. अगदी. हो, हो. पण मग असं त्याला काही वयोगट आहे का की लहान मुलं घेऊ शकतात, नाही घेऊ शकत किंवा वयस्करच घेऊ शकतात असं काही त्याच्यामध्ये आहे का या औषधांसाठी? अगदीच नुकतं जन्मलेलं तान्हं मूल एखादं बाळ म्हणजे छोटंसं अगदी 1-2 दिवसांचं असलं तरी सुद्धा किंवा मग अगदी 100 ते 150 वर्षाचा कोणीही मनुष्य कोणीही स्त्री पुरुष कोणीही हे घेऊ शकतात. मगाशी मी सांगितलं तसं प्राण्यांना आपण देऊ शकतो. वनस्पतींसाठी याचा छान उपयोग होतो त्यांची वाढ होण्यासाठी म्हणा. जसं आपण प्रॉपर काही खतं वगैरे देतो तसं आपण कीड घालवण्यासाठी किंवा या सगळ्यासाठी पण त्याचा वापर करू शकतो ना. खरं तर हे औषध इतकं सोपं आहे किंवा इतकं छान आहे की त्याचा तसाही साईड इफेक्ट नाही, एकदम नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं आहे. इकॉनॉमिकली म्हणजे आपल्या खिशाला परवडणारं आहे आणि त्याचा मानसिक आजारांपासून जर त्याचा परिणाम होतोय
तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जर आता कोणालाही शिकायचं असेल किंवा पुष्पौषधींसाठी जर त्याचा काही एज्युकेशनमध्ये काही करायचं असेल तर त्याचं काही क्रायटेरिया आहे किंवा असं काही किंवा तुम्ही ते शिकवू शकता का? हो येस, मी शिकवतेच स्वतःच. माझं व्ही अन्वितारा ट्रेनिंग सेंटर आहे, याच्या अंडर मी हा पण कोर्स घेते. आणि याला याची मर्यादा म्हणजे साधारण तुम्ही कुठलं तरी बेसिक तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. याला मेडिकल बॅकग्राऊंडची अजिबात आवश्यकता नाही. बरं. हे सगळ्यांना मी आधी सांगू इच्छिते की याचा मेडिकल आणि याच्याशी काहीच असा संबंध नाही आहे. आणि जसं तुम्ही मगाशी पण उल्लेख केलात की मी स्वतःच याला एक घरातला आजीबाईचा बटवा असंच नाव ठेवलं आहे. डॉक्टर बाक यांनी दिलेला बटवा असं आपण त्याला म्हणूया. त्यामुळे प्रत्येकाने घरातल्या एखाद्या स्त्रीनी किंवा कोणी सिनियर सिटीजन असतील तर त्यांनी जर हा कोर्स केला आणि शिकले तर घरातल्या सगळ्यांना ते छान उत्तमरित्या औषधं देऊ शकतात. किंवा आपण म्हणतो असं की छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला इतर पॅथीची मग आवश्यकता भासत नाही. आणि खूप छान पद्धतीने ती काम करतात. कारण एक तर सगळ्यात याचं महत्त्वाचं आणि मेन गुणधर्म जो आहे तो म्हणजे याचे 0 साईड इफेक्ट्स. त्यामुळे कोणीही घेऊ शकतं ते. तर मी असं सगळ्यांना म्हणते की शिकावं, घरात एकाने तरी पुष्प औषधी शिकायला काही हरकत नाहीये. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये असे उपचार पद्धती आधीपासून आहेत किंवा याच्यामधल्याच काही गोष्टी आपण आधीपासून वापरतो. तर मग मला असं विचारायचं आहे की ही थेरपी भारतामध्ये एवढी प्रचलित का नाही आहे? म्हणजे त्यासाठी लंडनवरनं आल्यावरती ते प्रूव्ह होऊन आल्यावरती आपण वापरतो, तर त्याचं काही कारण असं तुम्हाला जाणवलं का? कारण म्हणजे त्याच्याबद्दल खरंच म्हणाल तर अजून माहितीच नाही लोकांना. कारण आता तुमच्याकडे कदाचित तुमचे बघणारे कित्येक प्रेक्षक आहेत, त्यांना नव्याने हे माहिती होईल की असं काही आहे किंवा अशी काही पुष्पौषधी प्रकार आहे, ही एक वेगळी थेरपी आहे. हे आत्ता लोकांना हळूहळू माहिती झालंय. आणि भारतात त्याबद्दल एवढं काही की खूप काही कोणी सांगितलेलं म्हणा किंवा असं नाहीये. आता पुन्हा एकदा की आता जसं मेंटल हेल्थशी रिलेटेड गोष्टी आजार वाढत चाललेले आहेत, जसं मगाशी मी म्हणलं की नैराश्य हा आपल्या लहानपणी आपण शब्दही ऐकला नव्हता, पण आता त्याचंही प्रमाण वाढले. त्यामुळे आता ही हळूहळू लोकांना माहितीही होतीये की यावर सुद्धा काम करणारी एक ती पुष्पौषधी थेरपी आहे. येस. फक्त आता या ह्याच्यातनं मी सांगू इच्छितो की जरी प्रेक्षकांनी मॅडमकडे कोर्स केला, ते शिकले, तरी एक काउन्सिलिंग घ्या आणि त्याच्याशिवाय स्वतःच्या स्वतः ती औषधं अप्लाय करायचा प्रयत्न करू नका. कारण जर अज्ञान असेल तर त्याचा त्रास नक्की होतो. ते शिकल्यानंतरच त्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. डॉक्टर सायली मॅडम, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं खरंच खूप आभार. आपल्या कुठल्याही प्रेक्षकांना जर सायली मॅडमबरोबर संपर्क साधायचा असेल तर सायली मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा मेल ID आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तुम्ही वैयक्तिक त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशाच वेगवेगळ्या थेरपीज आपल्या वी कॅन्डिडच्या द हिलिंग टॉक्स या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्ही पाहू शकता. तर पाहत राहा वी कॅन्डिड चॅनलवरती द हिलिंग टॉक्स ही पॉडकास्ट सिरीज. थँक्यू.